नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय गणित या पाठामधील चौथा पाठ आहे आपला वजाबाकी. यामधील स्वाध्याय आपण पेज नंबर 24 वरील स्वाध्याय पाहणार आहोत. तर यामध्ये काय आहे, पहिला प्रश्न आहे वजाबाकी करा. तर याच्यामध्ये 4 अंकांचे वजाबाकीचे गणित दिलेत. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये पण 4 अंकीचे आहे, दुसरा पण, आणि बाकीच्या सर्व याच्यामध्ये 4 अंकांचे वजाबाकी दिलेली आहे. तर पहिला प्रश्न काय आहे, 5600 वजा 2300. तर यांची वजाबाकी काय येईल, 0 मधून 0 गेले 0, नंतर 0 मधून 0 गेले 0, 6 मधून 3 गेले 3, 5 मधून 2 गेले 3. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं 3300 किंवा 3300. तर दुसरं गणित आहे आपलं 5795 वजा 180. तर याच्यामध्ये काय येईल, 5 मधून 0 गेले 5, 9 मधून 8 गेले 1, 7 मधून 1 गेले 6, 5च्या खाली काहीच संख्या नाही त्याच्यामुळे 5 आला 5. म्हणजे याचं उत्तर काय आलं 5615. नंतर आपला तिसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 9 मधून 4 घालवायचे, किती येईल 5. नंतर 8 मधून 5 गेले 3, 5 मधून 3 गेले 2, 2 मधून 1 गेले 1. म्हणजेच 2589 वजा 1354 बरोबर 1235. दुसरा प्रश्न काय आहे, आता ही होती उभी मांडणी, आता ही आहे आडवी मांडणी. आडव्या मांडणीने वजाबाकी करा. म्हणजेच आडव्या मांडणीने मी तुम्हाला पाठीमागच्या स्वाध्यायामध्ये पण सांगितलं आहे, आडवी मांडणी करताना कशी वजाबाकी करायची. तर एकक स्थानच्या दोन्ही संख्यांचे एकक स्थानचे अंक बघायचे. ह्याचा 5 आहे, ह्याचा 2 आहे. मग ह्या 5 मधून हे 2 वजा करायचे, किती येईल 3. नंतर ह्या दशक स्थानच्या 5 मधून इथले दशक स्थानचे 2 वजा करायचे, किती येईल 3. नंतर शतक स्थानच्या 5 मधून हे शतक स्थानचे 2 वजा करायचे, उत्तर आले 3. आणि नंतर ह्या हजार स्थानच्या 5 मधून हे इथलं हजार स्थानचं 2, म्हणजे 5 मधून 2 गेले 3, म्हणजे 5555 वजा 2222 बरोबर 3333. आपला दुसरा प्रश्न आहे 8740 वजा 3520. मग ह्याच्यामध्ये पण तसंच वजाबाकी करून घेऊया आपण. 0 मधून 0 गेले 0, 4 मधून 2 गेले 2, 7 मधून 5 गेले 2, आणि नंतर 8 मधून 3 गेले 5. म्हणजे ज्याचं उत्तर काय आलं 5220. आपला तिसरा प्रश्न आहे 9586 वजा 432. तर याचं काय उत्तर येईल, तर हे इथं पण यावरील प्रमाणेच एकक स्थानच्या 6 मधून एकक स्थानचं 2 वजा करायचं. हे 4 अंकी असल्यामुळे सोपं जातं. ही पहिली संख्या 4 अंकी आहे आणि त्याच्यातून 3 अंकी संख्या वजा करायची, त्याच्यामुळे नीट एकक स्थानमधून एकक आणि दशक स्थानमधून दशक वजा करून घ्यायचं. तर पहिलं काय आहे, एकक स्थान 6, नंतर 2, मग 6 मधून 2 गेले 4 आले, नंतर 8 मधून 3 गेले 5 आले, नंतर 5 मधून 4 गेले 1, आणि 9ला इथं संख्याच नाही 9 मधून घालायला, त्याच्यामुळे ॲज इट इज 9ला 9. म्हणजे काय येईल याचं 9154. नंतरचं आपलं पुढचं चौथं गणित काय आहे, 3256 वजा 24. म्हणजे 6 मधून 4 घालायचं आहे आपल्याला, किती येईल 2, नंतर 5 मधून 2 गेले 3, नंतर 2 मधून इथं संख्याच नाही त्याच्यामुळे 2ला 2 ॲज इट इज, आणि नंतर 3ला 3. म्हणजे त्याचं उत्तर काय आलं 3232. तरी या आडव्या मांडणीच्या वजाबाकीमध्ये इथे हातचा नाही, त्याच्यामुळे उत्तर ह्याचे सोपेच आहेत. तर आता नंतरचा तिसरा प्रश्न काय आहे, 5000 वजा 2000 बरोबर 3000. यावरून 5888 वजा 2888 किती. तर आपण तोंडी पण याचं बघितल्यावर 888 मधून 888 गेले 0 0 येतील, आणि 5 मधून 2 गेले 3, तरी असं येईल, म्हणजे 3000 याचं उत्तर येईल. तर आपण याचं सोडून बघूया. हे 8 मधून 8 गेले 0, नंतर ह्या 8 मधून 8 गेले 0, नंतर ह्या 8 मधून 8 गेले 0, आणि 5 मधून 2 गेले 3. म्हणजे याचं उत्तर काय आलं 5888 वजा 2888 बरोबर 3000. नंतर आपला चौथा प्रश्न आहे, वजाबाकी 2000 येईल अशी 3 उदाहरणे तयार करा. तर आपण कालच्या पाठीमागच्या स्वाध्यायामध्ये पण आपल्याला अशा प्रकारचं गणित होतं, पण तिथं 3 अंकी संख्या होती. आता इथं 4 अंकी संख्या आहे. तर आपण याचं कसं करू शकतो, वजाबाकी 2000 येईल अशी संख्या म्हटलं तर आपण एकदम सोप्या पण संख्या घेऊन, म्हणजे शेवटचे 3 नाहीत असे धरून 2 वजाबाकी येईल अशा हिशोबाने आपण त्याचं गणित केलं तर ते समजायला सोपं जाईल. तर काय येईल बघा, वजाबाकी 2000 आणायचे आपल्याला. म्हणजे
आपण काय काय लिहू शकतो इथं. वजाबाकी 2000 आणायचे म्हणल्यावर तीन उदाहरणं सांगितलं. मग जसं 5000 वजा 3000 केलं तर याचं उत्तर काय येईल 2000. नंतर दुसरं काय येईल आपलं 8000 वजा 6000 तर याचं पण किती येईल 2000. तिसरं गणित आपण 9000 वजा 7000 म्हणजेच 2000. तर असे भरपूर गणितं बनतात आणि तिथं शून्य देऊन सांगितले त्याच्यामुळे तर हे सोपंच जाईल. नंतर आपला पुढचा प्रश्न काय आहे. प्रश्न 5वा. 4765 2142 या संख्या आणि साक्षर व निरक्षर हे शब्द वापरून वजाबाकीचे उदाहरण तयार करा आणि सोडवा. तर आपण पाठीमागच्या ह्याच्यात पण आपल्याला एक संख्या दिलेली होत्या 2 आणि त्याच्यापासून एक शाब्दिक उदाहरण तयार करायला सांगितलं होतं. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची मी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तो व्हिडिओ नक्की पहा. तर याच्यामध्ये कसं येईल ही करायला तर ह्या 2 पण संख्या वापरायच्यात आणि त्यांनी शाब्दिक उदाहरण कशावर बनवायचं हे तर हे साक्षर आणि निरक्षर हे शब्द त्या उदाहरणामध्ये वापरायला सांगितलेत. म्हणजे हे 2 शब्द आणि ह्या 2 संख्या हे करून त्यांचा वापर करून वजाबाकीचे उदाहरण तयार करा आणि सोडवा आपण म्हटलेत. नुसतं ही करायला सांगितलं नाही. तर आपण कसं सोडवू शकतो. आता प्रश्न 5वा आहे आपला. मी आता इथं प्रश्न लिहित नाही तर त्याचं उत्तर बघूया. आपण पहिल्यांदा शाब्दिक उदाहरण तयार करूयात. तर शाब्दिक उदाहरणामध्ये आपण कसं करू शकतो. आता इथं 2 संख्या काय आहेत 4765 म्हणजे आपण काय करू शकतो. तर 6 ह्या दोन्हींची बेरीज किती येते 6907. तर ह्या मग 6907 मधून 4765 घालून त्याचं उत्तर 2142 येईल. म्हणजेच ह्या दोन्ही संख्याचा पण वापर येईल. तर हे कसं बनवू शकतो मी तुम्हाला लिहून दाखवते याचं. तर एका साक्षर आणि निरक्षर म्हटलेत तर आपण शाळेची पण संख्या असं घेऊ शकत नाही. साक्षर निरक्षर म्हटल्यावर आपण काय करू एका गावाची लोकसंख्या किती सांगितलं 6907 म्हटलं. तर काय येईल मग 6907 आहे असं लिहूयात आपण. एका गावाची लोकसंख्या 6907 आहे. त्यापैकी इथं एक संख्या काय दिली ह्या दोन्हीपैकी कुठली पण एक घेऊ. तर त्यापैकी 4765 घेऊ. आपण साक्षर लोकांची संख्या वाढवू. 4765 4765 लोक साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षर लोकांची संख्या किती. हे झालं आपलं शाब्दिक गणित. तर काय एका गावाची लोकसंख्या 6907 आहे. त्यापैकी 4765 लोक साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षर लोकांची संख्या किती. तर आता आपण ह्याचं शाब्दिक उदाहरण झालं. ह्याचं गणित लिहून घेऊया. तर कसं करायला लागेल आपल्याला वजाबाकी करायची आहे. म्हणजे 6907 वजा साक्षर किती आहे 4765. तर ह्यांची वजाबाकी करून घेऊ. 7 मधून 5 गेले 2. 0 मधून 6 जात नाहीत त्याच्यामुळे आपण एक हातचा इकडे घेणार. इथं झाले 10 इथं राहिले 8. मग 10 मधून 6 गेले 4. 8 मधून 7 गेले 1. 6 मधून 4 गेले 2. म्हणजेच आपली दुसरी संख्या आली का इथं 2142. म्हणजे आपलं उत्तर पण काय आलं 2142. म्हणजे आपण ह्या संख्येचा आपल्याला ह्या 2 संख्या आणि हे निरक्षर आणि साक्षर आपण मग दोन्ही अंकांचा आणि दोन्ही शब्दांचा बरोबर याच्यामध्ये वापर केलेला आहे. अशा प्रकारे 5वं गणित आहे आपलं.
नंतर त्याच्या पुढचा 6वा प्रश्न काय आहे? 6वा प्रश्न खूप छान आहे. तर पाठीमागं पण मी एक तुम्हाला स्वाध्यायामध्ये नव्हता, पण त्याने जे प्रत्येक स्वाध्यायाच्या अगोदर जे गणिताचं स्पष्टीकरण किंवा हे दिलेलं असतं त्याच्यामध्ये हा अशा प्रकारचा एक प्रश्न होता, तो मी तुम्हाला दाखवला होता आणि सांगितला पण होता. तर हा 6वा प्रश्न काय? कोणाची वजाबाकी बरोबर आहे आणि का? तर इथं काय मंदा, नंदा, कुंदा या तिघी जणींची वजाबाकी दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये 5687 वजा 25, इथं पण तीच संख्या आहे, 5687 वजा 25, 5687 वजा 25. तर तुम्ही पण व्हिडिओ स्टॉप करून अगोदर तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणती बरोबर वाटते आणि नंतर माझं उत्तर ऐका. तर मग या तिन्हीमधले बरोबर कोणती कसं ओळखायचं? कारण आपले वजाबाकी आणि बेरजेचा नियमच काय आहे की आपण एकक स्थानचे क्रिया एकक स्थानसोबतच करतो, म्हणजे बेरीज असो किंवा ती वजाबाकी असो. मग ह्याच्यामध्ये ह्याचं एकक स्थान म्हणजे ह्या दोन संख्या काय? आता समजा ही 5087 आहे, 5687 आणि दुसरी काय 25. तर 25चं एकक स्थान 5 आहे आणि ह्याचं एकक स्थान वरच्या संख्येचं 7 आहे, म्हणजे 7च्या खाली 5 यायला पाहिजे होतं. तर हे कुठल्या ह्याच्यात आहे? ह्याच्यात नाही आहे, म्हणून हे चूक. ह्याच्यात आहे का? नाही, कारण ह्याच्यात पण शतक स्थानच्या खाली एकक स्थान दिले, त्याच्यामुळे हे पण चूक. नंतर इथं काय दिले? इथं बरोबर दिले. तर 5687 वजा 25, त्याच्यामुळे हे गणित आपलं बरोबर असेल. का बरोबर असेल? तर आपण बेरीज आणि वजाबाकीची मांडणी करताना एकक स्थानच्या खाली एकक स्थानचे मांडतो आणि त्यांची क्रिया पण करतो. तसेच दशक स्थानच्या अंकामध्ये दशक स्थान मिळवतो किंवा वजा करतो. शतक स्थानच्या अंकामध्ये शतक स्थान आणि हजार स्थानच्या अंकाखाली हजार स्थानचा असतो. पण ह्या दोन्हीमध्ये चूक केलेली आहे की इथं शतक स्थानच्या खाली एकक दिलेलं आहे आणि इथं दशक स्थानच्या खाली एकक स्थान दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे दोन गणित चुकलेत आणि हे गणित बरोबर आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओजला छान प्रतिसाद भेटतोय, फक्त तोच तुमचं सबस्क्राईबच्या माध्यमातून दिसू द्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.